नमस्कार, पुरंदर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आहोत बारामती तालुक्यातील प्रतिसोरटी असं समजल्या जाणाऱ्या श्री सोमेश्वराच्या मंदिरामध्ये। याच सोमेश्वराच्या मंदिरामध्ये श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था गेली काही वर्ष अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे। याच उपक्रमाच्या अंतर्गत सोमेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये भव्य असं मोफत नेत्र तपासणी शिबिर असं भरवण्यात आलेलं आहे। आता आपण त्यांची मोतीबिंदूची तपासणी केली। आपण डोळ्यात बघताना मांस, मोतीबिंदू, कालबिंदू, तिरळेपणा या आजारांची तपासणी करतो। जे काही आजार असतील त्यांचे अल्पदरात किंवा मोफत ऑपरेशन आपण बुधुराणे हॉस्पिटलला करणार आहोत। त्यासाठी त्यांना येण्या जाण्यासाठी बस आहे, तिथं राहण्याची जेवणाची सगळी सोय आहे। त्यानंतर हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांच्या 18 प्रकारच्या तपासण्या होणार आहेत, त्यात 7 प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या आहेत। त्यानंतर तपासणीचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांचं ऑपरेशन होईल। ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना गोळ्या औषधे 1 महिन्याची देऊन त्यांना परत आपण माघारी घरी पाठवू। पेशंटला काय आर्थिक बाजू नाही ना, काय मोफत सगळं मोफत आहे, अल्पदरात। हो, एक तर पेशंट 2 कॅटेगरी का ठेवल्यात, अल्पदरात आणि मोफत। ज्या पेशंटला मोफत ऑपरेशन करायचं नसेल किंवा फक्त त्यांना लेन्स टाकायची असेल भारीतली, तर फक्त आपण लेन्सचे पैसे घेतो, बाकी ऑपरेशन फेको पद्धतीचं पण आपण फ्री देतो। आणि ज्यांची काही परिस्थिती नाजूक असेल मग त्यांना टोटली आपण ऑपरेशन फ्री देतो। लेन्स आहे त्याला काय करायला चेक करायचं बरोबर। मला पहिल्यापासून आमचे कलिंजगावचे सरपंच, सोरटेवाडीचे सरपंच आहेत आणि सर्वच मान्यवर जे उपस्थित राहिले। आणि असाच आमच्या सोमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टला आणि सेवाभावी संस्थेला जे आम्ही कायमस्वरूपी उपक्रम राबवतो, असाच आम्हाला कायम प्रतिसाद द्यावा असे मी तुमच्याकडून अपेक्षा करतो। आणि आमची देवस्थान ट्रस्टतर्फे सर्वांचे मी मनपूर्वक असं आभार मानतो। एवढं बोलून माझं गावचे सरपंच कोंडाळकर दादा असतील, शंकर दादा असतील, लग्न दादा असतील, सर्वांचेच मी आभार मानते की अशा या उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी प्रतिसाद दिला या डोळ्याच्या शिबिराला। सुखदेव दादांचं काम खरंच अतिशय चांगले, एक सामाजिक बांधिलकी त्यांनी जपलेली, त्या संदर्भात त्यांनी प्रत्येक वेळोवेळी प्रत्येक शिबिरं त्यांनी घेतलेली आहेत, ते पण समाज हितासाठी घेतलेले आहेत। आणि त्यासाठी ते अहोरात्र झटतात असं म्हणण्यास हरकत नाही। तर त्यांना इथून पुढे त्यांच्या वाटचालीस माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। आणि एवढं बोलते आणि थांबते। नाव काय कोणाचं घ्यायचं आहे, सर्व मान्यवरांची प्रथमतः मी सेवाभावी संस्था करायचे व देवस्थान करायचे याच्या वतीने पहिल्यांदा आभार मानतो। आपले सुखदेव प्रत्येक टायमिंगला रक्तदान शिबिर असतो, रक्तदान शिबिर असतो, हे चांगल्या प्रकारचं काम करत असतात व त्यांना कुठलाही निस्वार्थपणे ते काम करतात। त्यामुळे सर्व नेत्यांना देखील त्यांचा अभिमान वाटतो, त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो व गावच्या वतीने देखील सर्व मान्यवरांचे इथं आल्याबद्दल आभार मानतो। सर्व मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व रुग्णांचा पण मोठा प्रतिसाद आहे। अनेक जणांचे फोन आले की ऑपरेशन आमच्या करायचे, उन्हाळा दिवशी आम्हाला काम नाही, आता वेळ आहे आमच्यापाशी, कारण अनेक गरजू लोकांना काम मोजूनदारी करण्याला वेळ नसतो, रोजचे कामं हे चालू असल्यामुळे त्यांना पण ऑपरेशन म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीत नियोजन करून आपण शिबिर राबवले।
आणि आपण सर्वांनी नाना झाले, प्रमुख झाले, सरपंच झाले तरी उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. संस्था सदैव आपली ऋणी राहील. सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत 500हून अधिक रुग्णांचे मोफत ऑपरेशन केलेले आहे. काचबिंदू असू द्या किंवा मोतीबिंदू असू द्या, काचबिंदू वाटीतला असाच प्रसंग आला आम्हाला की काचबिंदू एक पेशंटला पुण्याला नेल्यानंतर तर त्याला काचबिंदूला थोडासा खर्च जास्त असतो, तरी आम्ही लोकवकिलीतनं याच्यातनं मदत करून त्या रुग्णांचं ऑपरेशन केलं. आज पापकर म्हणून वाकीचा एक व्यक्ती त्याचं ऑपरेशन झालेलं आहे आपल्या संस्थेच्या माध्यमातून. तर असे आपण सामाजिक कार्य कायमच करत राहतो आणि तुमचं सर्वांचं आम्हाला पाठबळ असल्यामुळं आम्हाला अनेक उल्हास वाटतो की हे काम करावं, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे त्या हेतूने आम्ही सदैव प्रयत्न करत असतो. तर आल्याबद्दल मी सर्वांचे स्वागत आणि धन्यवाद. गरजू आहेत. काय होतं कधी कधी कार्यक्रम मोठा असतो आणि खर्च जास्त असतो. त्यांचा खर्च कमी पण त्यांचं कष्ट जास्त आहे. शाळेतल्या मुलांना मी बघितलं, त्यांनी शाळेतल्या मुलांना पेन, वह्या, पुस्तकं जे गरजू आहेत त्यांना ते वाटप केलं. काही मुलांना त्यांनी ड्रेस वाटप केले. त्यांना माळेगावच्या एका मुलीचा फोन आला होता की तिची शिक्षणाची तयारी होती पण तिला काहीतरी वह्याची पुस्तकाची अडचण होती. त्यांचा नंबर शोधून त्यांनी फोन केला आणि सुधीर शिंदेनी ते पुस्तक आणि वह्या पोचवायचं काम तिथपर्यंत केलं.